रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. चला, आज आपण चाललो आहे भारताच्या सुप्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी दर्शनाला. बँगलोरमधून 250 किलोमीटर आहे. 5 ते 6 तासाचं जर्नी आहे आपलं. आणि त्यासाठी आपण निघालेलो आहे इलेक्ट्रॉनिक सिटी हे बघा, मस्त किती छान. आणि इथून आपल्याला पहिलं मॅजेस्टिक जायचं आणि मॅजेस्टिकवरून ऑटो करून आपल्याला आनंदराव सर्कल. ओके, ठीक आहे. तर आनंदराव सर्कलला आपल्याला जायचं आहे. मेट्रोमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपल्याला जायचं आहे तर तिरुपती बालाजी दर्शनाला. तुम्हाला मी दाखवतो तिरुपती दर्शन. सध्या सुट्टीचा दिवस आहे, उद्या रविवार, म्हणून खूप गर्दी असेल म्हणून मला सांगितलं. त्यासाठी मी टूर पॅकेज केलेलं आहे. तर टूर पॅकेजमध्ये आपल्याला AC लक्झरी बस भेटणार आहे, स्लीपर कोच. आणि ती अप अँड डाऊन जाण्या येण्याचं आहे आपलं. प्लस तिथं फूड भेटणार आहे, लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट. परत एक रूम भेटेल आपल्याला रेस्टसाठी किंवा हे साफसफ आपली आंघोळ वगैरे सकाळी करायसाठी. आणि संध्याकाळी उद्या परत आपल्याला रिटर्न बँगलोरमध्ये सोडणार. तर अशी टूर आहे. कोणी जर बँगलोरमधून तिरुपती दर्शन करण्याची इच्छा असेल तर त्यांना त्याची जरूर फायदा होईल. आणि बघा आपले व्हिडिओ आणि तुम्हाला तिरुपतीचं दर्शन घडवशीच माझ्या या पूर्ण व्हिडिओ ब्लॉगतर्फे ब्लॉगमार्फत. चला मग, गोविंदा गोविंदा. चला जाऊ आता आपण तिरुपती दर्शनाला. ओके, बाय. चला भेटू आपण पुढं भेटू. आपण लक्झरीचं बी दाखवतो तुम्हाला कसं आहे माझी बस आणि काय रूट आहे, खर्च किती लागतो, वेळ किती लागतो दर्शनाला संडेला. तर ती सगळी माहिती तुम्हाला वेळोवेळी देईल मी. चला, आता आलो आहे आपण मॅजेस्टिक ही 2 लाईननं जोडणारी आहे, पर्पल लाईन आणि ग्रीन लाईन. ग्रीन लाईन जी आहे ती आपल्या इलेक्ट्रॉनिक सिटीवरून बी एक चेंज करायला लागते, तिसरी लाईन पकडायला लागते मॅजेस्टिकमध्ये, दुसरी लाईन. तर इथं 2 लाईन असतात. मॅजेस्टिक मोठं मेट्रो स्टेशन आहे आणि मॅजेस्टिकमधून आपल्याला ऑल ओव्हर साऊथ आणि मुंबई, महाराष्ट्र, तिकडं साऊथ कोणतं तिकडं मध्य प्रदेशमध्ये बी तुम्हाला बसेस भेटू शकतात. मोठं असं बस स्टँड आहे मॅजेस्टिक बसचे. हा सेटल बस. पुण्यामध्ये जसं स्वारगेट आणि शिवाजीनगर आहे त्याच्यापेक्षा डबल म्हणलं तरी चालेल, तेवढं मोठं इथं मॅजेस्टिक एकच बस स्टँड आहे. हैदराबादमध्ये जेव्हा होतं, मी हैदराबादचं तुम्हाला सांगतो की हैदराबादमध्ये चला एक मिनिट. तर हैदराबादमध्ये MGBS बस स्टँड आहे. आणि हे बघा, इथं स्टेशनमधून आपण निघालो की लगेच आपण मेन बस स्टँडला जातो, मॅजेस्टिक बस स्टँड. केम्पॅगौडा मॅजेस्टिक बँगलोर बस स्टँड खूप मोठं बस स्टँड आहे. एक्झिट मग इथंच होतं, आज काही क्लोज केलं माहीत नाही. इथून आपण लगेच एक्झिट करू शकतो. मस्तसं स्टेशन आहे, बस स्टँड, मेट्रो स्टेशन. आणि हे बघा, मोठं बस स्टँड आहे. कृष्ण हरी व्यंकटेशा, गोविंदा गोविंदा. ला बघा, सकाळी आपण 3, 3:30, 4च्या दरम्यान आपण आलेलो आहे एंट्रीला. हे आपली मागची गाडी आहे आणि इथूनच आपल्याला गोविंदाचं स्टार्टिंग पॉईंट आहे हा तिरुपतीला जाण्यासाठी. तर जसं सांगितलं होतं तुम्हाला मी काल पेट्रोल स्टेशनला, सकाळी आपण पोचू तिरुमल्याला. आता हल्ली हाफ ॲन आवरमध्ये आपण पोचणार. गोविंदा गोविंदा. चेकिंग झालेलं आहे इथं, सगळ्या बॅग वगैरे चेकिंग होतं इथं. आपली गाडी तिकडं मागं लाईनला लागलेली आहे. आज दर्शनाला बघू, आज संडे आहे आणि एकादशी आहे. किती वेळ लागेल आपल्याला आयडिया नाही आहे. तर
बघू आपण ते कमीच आहेत आपल्याबरोबर आणि टूर बस तर आपल्याला इथे थांबायचं वेट करायचं तिथं आपली गाडी येईल. गोविंदा बघा मस्त अशा पहाडीवर आहे. गोविंदा गोविंदा वरती भेटू आता आपण तिरुपतीला. गोविंदा गोविंदा. चला दर्शन लाईनीला जायच्या आधी आपल्याला मोबाईल जमा करायचा आहे. परिचय दाखवतो. राम बगीचा बस स्टँड आहे हा. SV ट्रॅव्हल्स आपल्या टूर मधले. अच्छा सा सुनो, सेंटर में नहीं बात करना, डाउट है तो लास्ट. तिरुपती तिरुमलाच्या एरियामध्ये आता आपल्याला डायरेक्ट दर्शनच्या लाईनीमध्ये घेऊन जाणार ते लोक आणि मग तिथून आपण दर्शन करू. किती वेळ लागेल माहीत नाही पण बघू आता लागलं तेवढं लागेल. कसे रस्ते बिस्ते साफ आहेत मस्त तिरुमलाचे. मला एक जाणवलं या टूर पॅकेजमध्ये त्यात थोडीशी घाई होती आपल्याला. तर निवांत इथे येऊन एक दिवस मुक्काम करूनच माणसाने दर्शन करावं पुण्यावर महाराष्ट्राच्या लोकांनी. आता बँगलोर म्हणजे आपण जवळ आहे तिथून म्हणून वन डे मध्ये चाललो रे. पण पुण्यावरून जर जे कोणी येत आहेत त्यांनी अवश्य इथे येऊन मुक्काम करावा. छान परत भेटू. रामकृष्ण चला शेवटचा स्टॉप आहे आपला. मस्त सकाळचं सूर्यनारायणचं दर्शन आणि वाले आणि गेट नंबर 19 मी चाललोय आपण. ठीक आहे गेट नंबर 19. चपला वगैरे आमचे बॅग बिगा खालीच ठेवणार आम्ही. बघू आता इथून लाईनीला लागू आपण. आमचे पार्टनर गेले पुढे त्यांना पकडतो. गोविंदा गोविंदा नंबर 19. गोविंदा 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 गोविंदा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गोविंद हरी. बघा पाणी सोय आहे आणि लाईनीमध्ये बघा लाईनमध्ये आहेत टॉयलेट्स आहेत. लाईनीमध्ये लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही इश्यू नाही. खाण्यापिण्याचा चहा भेटतो, कॉफी भेटते, जेवण भेटतं. लाईनीत जर उशीर झाला तर त्याचे टाईम राहिला अशा टॉयलेट्स आहेत बघा इकडं. सगळी सोय आहे दर्शनाची लांगमध्ये. तर आपल्या बसचे ग्रुप 2-3 मी पकडले त्यांना बरोबर घेऊन जातं. तर ॲक्च्युली एकटा असल्यानंतर चुकायचं नसतं प्रॉब्लेम. पण आता ग्रुपमध्ये आलो ना आपण बसमध्ये. तर बसमध्ये व बसच्या लोकांना घेऊन चालायचं. गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा गोविंदा. आता हे एका रूममध्ये शिफ्ट होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल सबमिट करून
दर्शनाला आतमध्ये जायचं. पाण्याची काहीच कमी नाही आहे, पाहिजे तेवढं पाणी आहे. परिसर किती स्वच्छ सुंदर हिरवळीचा आहे बघा, मस्त. पंखे बघा, लाईनीत पंखे, तर गरम व्हायचं कामच नाहीये. गोविंदा गोविंदा. व्यंकटरमणा बघा, सफाई कर्मचारी. लोक घाई करतात, पण दर्शनाला जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच आहे. किती बी घाई करा. थोडंस उशीर नाही म्हणू शकत. सकाळी 3 वाजताच आपण पोचलो होतो. तर 3ला पोचून रूमवर लॉजवर आपण आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट होता. इडली, डोसा, सांबार, चटणी, परत मसाला राईस आणि वडा, मेदवडा. तर जे ज्या क्षेत्रामध्ये जे प्रसिद्ध आहे ते भेटणार तुम्हाला, आहे का नाही. तर चांगला अनुभव आहे. थोडंसं घाई गडबडीचा आहे, पण बेस्ट अनुभव, खूप छान आहे. तर नक्कीच सगळ्यांनी यायला पाहिजे जसा वेळ भेटेल तसं. आता माझं कामच तुम्हाला माहिती आहे, फिरतीवरचं आहे, तर त्यामुळं फिरतो आपण. नशिबाने फिरायला भेटतं, फिरू. गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. जेव्हा असं बोलण्यात येतं ते आपल्या मनामध्ये असं शहरी निर्माण होतात. आणि आता जसं जसं पुढे जाईल तर आवाज खूपच वाढणार, जशी गर्दी वाढणार. अजून गर्दी नाही तर अंदाज सांगितलेला आहे आम्हाला लवकर दर्शन होण्याचा. बघू किती वाजतील तेवढे वाजतील. अजून मोबाईल आहे आता आपल्या हातात. जर मोबाईल आहे आपली शूटिंग चालू ठेवू, तुम्हाला माहिती सांगू दर्शनाबाबतीत. पिण्याची काहीच कमी नाही आहे बाबा. प्रत्येक तो 4 फूट, 20 फूट, 10-15-20 फुटावर म्हणजे पाणी आहे. इंडियन ऑइल गॅस वाले, प्रसाद वाले. हे बघा वॉशरूम आहे वेळोवेळी जागोजागी. आणि काय सांगणार मी तुम्हाला, थोडंसं लिंक तुटली माझी, ठीक आहे. हे बघा असे कर्मचारी आहेत हेल्प करायला, नाश्ता द्यायला. तर एखाद्याला नाश्ता करायचा आहे, नाश्ता म्हणजे खिचडी भातच असतो इथं नाश्त्यामध्ये. पण म्हणजे उपाशी नाही राहणार कोणी, प्यासा नाही राहणार, असा प्रकार आहे. दर्शन टाईम. हां, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आता थांबली आपली लाईन, आपली लाईन इथं थांबली. हां हां हां, आपली लाईन थांबली. आता बघू किती वेळ आपल्याला लागेल. आता टाईम झालेला आहे, वाजून 22 मिनिटं झालेत सकाळचे. आणि आपण दर्शन करू. किती वेळ लागेल आपल्याला सांगू हां. कुछ कहिए. गोविंदा गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. दूध, चहा नाही, दूध भेटतं इथे प्रत्येकाला. सगळे दूध पितात सकाळ सकाळी, मस्त. वा मावशी, हे बघा दूध. हे बघा इथं दूध भेटतंय. दूध वाटतं, ते दूध वाटप चालू आहे. गोविंदा 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 गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. हरी मंडळी, चला तिरुपती बालाजीचं दर्शन झालेलं आहे. सकाळी 7:30ला चालू केलं होतं, आता 2:30 वाजले. म्हणजे ॲक्च्युली दर्शनाला आपल्याला
6 ते 6 तास लागले बघ लमसम भरायचे. तर छान दर्शन झालं. परीक्षेच्या काळ असल्यामुळं लवकर दर्शन झालं. आणि नवीन सिस्टीम एक चांगली चालू केली आहे मंदिराने की सिंगल माणूस पुढं जातो आणि जवळ जातो तोवर दर्शन भेटतं. पूर्वी नुसती धक्काबुक्की व्हायची, ती सिस्टम थोडी बंद झालेली आहे आता. तर छान दर्शन झालं मस्त. आणि 5-6 तास लागले नॉर्मली आहे. आमचं टोकन असतं नाही एवढा टाईम लागला. आणि छान दर्शन झालं. आता तुम्हाला जरा मंदिर परिसर दाखवतो तिरुपतीचा आणि तुम्हाला त्याचं दर्शन घडावं हीच अपेक्षा. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा गोविंदा. मस्त वातावरण आहे. सूर्यरेखा बघा, सूर्यनारायणचं दर्शन. आणि हेच परिसर जे आहे तो मंदिर परिसर आहे. खूप म्हणजे भयंकर कष्टच आहे एक प्रकारे दर्शन घेणं. म्हणजे इथं एक तळ आहे, ते आता पूर्वी त्या तळामध्ये स्नान करत होते, आता करतात की नाही माहिती. हेच हे तळ आहे बघा, करतात त्यात अजून बी स्नान करतात त्याच्यामध्ये. अजून बी स्नान करतात त्याच्यामध्ये. पुष्करणी म्हणतात काहीतरी. स्वच्छ आहे पाणी, फिल्टर होत राहतं याचं. पुष्करणी तलावाचं नाव आहे प्रसिद्ध असं. आणि स्नान करतात त्याच्यात लोक. चालू आहे आता करतात. मंदिर हे बघा मंदिराचा. आणि आता कळसाचं दर्शन करत तुम्हाला. चला आता निघालो आपण आता पद्मावती दर्शनला. तुम्ही मला तिरुपतीचं दर्शन झालं, महाप्रसाद झाला. आपण नदी बी घेतलेत. चला परत भेटू तुम्हाला बँगलोरला. आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत पोचतो. आराम करत लोक लाईनीत उभा राहिल्यामुळं आराम करतात. असे बाजार आहे. बाजारात भरपूर वस्तू येतात, पण आता आपण यायला काही घ्यायचं नाही. तर कसं वाटलं मंडळी आपला व्हिडिओ? शेअर करा, लाईक करा, फॉलो करा यूट्यूबला. पण तिरुपती दर्शन म्हणून, बँगलोरचं तिरुपती दर्शन म्हणून माझ्या अवश्य पहा. आणि एखाद्याला त्याचा फायदा झाला तर नक्कीच होईल. आणि दर्शनाचं महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. दर्शन 300 रुपये देऊन ऑनलाईन बुकिंग चालू झालेलं आहे. इथं येऊन आपण कॅश पैसे देऊन आपण लाईनीत नंबर नाही लावू शकत. तर तुम्ही नक्कीच जर कोणाला टोकनमध्ये अर्जंटली दर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन 2 महिन्याआधी बुकिंग करावं लागतं. त्यासाठी तुमची तारीख फिक्स पाहिजे. आणि नाहीतर मग तुम्ही ऑफ सीझनला या. आता सध्या परीक्षा चालू आहेत त्यामुळं काही गर्दी नव्हती. तर आमचं डायरेक्ट दर्शन 6 आवरमध्ये झालं. तर मी माहिती कशी वाटली सांगा. आणि अवश्य एकदा तिरुपती बालाजी व्यंकटेशाला भेट द्या. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.